कधी कधी ना नवऱ्यांचे एवढे नखरे असतात ना की विचारायलाच नको. आता ही पालक मी आणली आणि बघून नवरा काय बोलतो, बापरे मी पालक नाही खाणार, मला पालकची भाजी आवडत नाही. म्हटलं थांबा थांबा जरा, भाजी नाही बनवत दुसरंच काय बनवते. मग म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया. आणि मी बनवते आज पालकची वडी. तुम्ही आलूवडी ट्राय केली असेल, पण ही पालकवडी नक्कीच ट्राय करा. त्यासाठी ना मी आधी पालक व्यवस्थित धुवून त्याला अशी बारीक बारीक कापून घेतली. आता नंतर ना ही कापलेली पालक आहे ना आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. आणि त्या वाटीमध्ये आपण ॲड करूया मिरचीचा ठेचा, थोडेसे जिरे, थोडीशी धना पावडर टाकूया टेस्टसाठी. आणि ओवा ओवा असा कुस्करून टाकायचा, थोडासा बारीक होतो आणि पोटासाठी चांगला असतो. नंतर आपण टाकूया चण्याचं पीठ आणि पाहिजे तेवढं तांदळाचं पीठ घ्या. चवीनुसार मीठ टाका, थोडीशी हळद टाका. तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता, पण मला मिरची पावडर नाही आवडत. सो हे बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी जास्त पातळ नाही, एकदम घट्ट असलं पाहिजे. आता हाताला तेल लावून घ्या, म्हणजे जे बनवलेलं बॅटर आहे ना हाताला चिपकत नाही. आता ना आपण त्याची एक वडी बनवून घेऊया. आणि ही वडी आहे ना एक चाळणमध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला ती सेट करून घ्यायची. आता माझ्याकडे हीच चाळण आहे, तुमच्याकडे दुसरी चाळण असेल तरी चालेल. आता ह्या वडीला 15-20 मिनिट वाफून घ्या. वाफून घेतल्यावर चेक करायचं की वडी ना व्यवस्थित चिपकली तर ती समजायची शिजलेली नाही, आणि जर नाही चिपकली तर शिजले. वडी कापून घेईपर्यंत आपण तेल तापून घेऊया आणि हे वडीचे बारीक बारीक स्लाईस करूया. तुम्हाला जाड करायचे तर तुम्ही जाड करू शकता, मी इथे पातळ पातळ स्लाईस करून घेतलेत. आता तोपर्यंत तेल तापलेलं आहे, चेक करू शकता तुम्ही. एक तो छोटासा तुकडा टाकून बघा. आता तेल तापले, वड्या आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, मी डीप फ्राय केलेत. ह्या डब्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मुलांना असो किंवा हस्बंडला, सगळ्यांनाच ह्या खूप आवडतात. कारण भाजी तर आवडत नाही, पण वड्या अशा पटापट पोटात जातात. तर नक्की ट्राय करा ह्या पालक वडीची रेसिपी. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून घ्या. आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी मला फॉलो करा. काय मग मंडळी, करताय ना फॉलो? आणि कमेंट पण करा हो, गरिबाचं भलं होईल थोडंसं. आणि सांगा ही वडी ट्राय केल्यावर तुम्हाला कशी लागली. मला तर खूप आवडली, पण तुम्हीही सांगा. तर मंडळी, आजची ही पालक रेसिपी इथेच संपते. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.